पहिला षटक गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना गणेश मोरे मागील मॅचचीच गोलंदाजीची लाईनअप वापरली आहे. पहिला षटक गणेश मोरे दाखल झालाय. राहुल आलेला नाही आहे, टीमचा नेता आलेला नाही आहे. गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकर एंडला या केएसकेचा कोहिनूर, स्ट्रायकर एंडला निखिल जाधव, ज्याच्या नावावरती अद्याप या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना तर सर्वाधिक धावा बनवण्याचा कारनामा राहिलाय. अद्याप या स्पर्धेमध्ये त्याने सातत्याने जास्तीचा धावा बनवल्यात. पहा 5 मॅच 151 धावा, 75चा ॲव्हरेज, 260 स्ट्राईक रेट आहे, 54 बेस्ट आहे आणि 2 अर्धशतक आहेत. तोच बॅटर निखिल जाधव ऑन स्ट्राईक, 151 धावा बनवल्यात अद्याप. पहिला बॉल ऍड करा 6, 151 नंतर 6 ऍड झाल्यात, बनवल्यात 157. फायनलच्या मॅचला सुरुवात षटकारानं. थँक्यू. अगदी पहिला चेंडू सर पहिल्यांदा तिखट बाउन्सर होता, मात्र त्यावरती काय जबरदस्त हुकचा प्रहार पाहायला मिळाला. जिथे जिथे मोठी मॅच असते ना, बडे मॅच का खिलाडी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फटका खेचलाय, सुरुवात अतिशय दमदार. पुढचा चेंडू हलक्या हाताने, पहा याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स फार गरजेचा आहे. पूर्णपणे सन्मान दिला या चेंडूवरती. डॉट बॉल. नाही, गोलंदाजावरती जर प्रेशर टाकायचं आहे ना तर या गोष्टी करायला जाव्यात. बॅकलिफ्टला खाली ठेवलं, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. अनेक जण याला टेस्ट क्रिकेट म्हणतील, परंतु हा खेळाडू असा आहे पुढच्या बॉलवरती आक्रमण करेल. आडवा बाटने ऑन साइडला फेकून दिला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. निखिल जाधवचा झंझावात आणखीन सुरू आहे. आलाय चौकार. नॉट प्लेइंग जस्ट विथ द बॉल, ही इज प्लेइंग विथ द फिल्डिंग ऑल्सो. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, त्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते. जिथे गॅप आहे ना, अक्षरशः सुईमधून धागा ऊन काढावा तशा पद्धतीने पाहिलं. 30 यार्डचं सर्कल क्लिअर करायचंय. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू नाहीये, त्याच दिशेने चेंडू हवेमध्ये मारलेला आहे. लो रिस्क क्रिकेट पाहायला मिळतंय निखिल कडून आणि हाय अवॉर्ड देखील पाहायला मिळतोय. खरं तर मैदानाच्या बाहेर जो झेल टिपेल त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आमचे समालोचक मित्र विकाजी मोरे यांच्याकडून आहे आणि मला वाटतं राज त्याच तयारीत आहे. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय जाणीवपूर्वक. ही गोलंदाजी करावीच लागेल, मुभा द्यायची नाही निखिल जाधवला. त्याच्या टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर पंचांनी इथून केलाय. यष्टी चित आहे की नाही. बॉल कुठे पकडलाय, क्या बात आहे. पुढे पकडला असेल तर इथे आणखीन काहीतरी घडणार आहे. या डिसिजन पाहिला जाणार आहे. 50 साठी अर्धशतकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आदरणीय विकाजी शिंदे विजयजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून. खरं तर ही अनाउन्समेंट मी थोडीशी वेळानंतर करणार होतो, कारण पारितोषिक जर खेळाडूला लागलं तर काही दिवसापासून खूप काय घडत आहे. अध्यक्षांनी पोचवलेला मेसेज माझ्यापर्यंत आला होता. डिसिजन पेंडिंग आहे. पाहिलं जाते बॉल एक्झॅक्टली कुठे गॅदर केलाय. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं सुशांत मोरेने 1 बॉल 6ची मॅच गोल्डन षटकार ठोकला आणि जिंकून दिली आहे. त्याला तो पुरस्कार देणं बाकी आहे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच 10 धावा दाबुलकावरती आहेत प्रसिद्ध मराठी उद्योजक दरेगावचे. थोडंसं फेर आहे. थोडंसं मी इकडे अटेन्शन घेईन, मात्र या ओव्हरमध्ये नंतर येईन. प्लीज ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच दोन बाबी या ठिकाणी चेक केल्या गेल्या. पहिलं म्हणजे यष्टीरक्षकाने चेंडू हा यष्टीच्या पुढे पकडलाय का, दुसरं म्हणजे यष्टीचित करण्याचा प्रयत्न, तो देखील आउट आहे की नॉट आउट आहे हे देखील तपासलं गेलं. चांगलं काम तिसऱ्या पंचांच्या द्वारे. राऊंड द विकेटने फुल टॉस वरती आक्रमण. चेंडू पाठवलाय ढगा, चेंडूवर केलाय जबरदस्त आघात, येतोय षटकार. काय बॅटिंग करतोय. अतिशितेवर याही सामन्यामध्ये पाहायला मिळाल्यात. थांबायला तो तयार नाही आहे. आज तुफानी आणि तोडफोड अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. दर्जा आहे त्या खेळाडूचा. सातत्याने असाच खेळ त्याचा सातत्याने गेले अनेक वर्ष आपण पाहिलेला आहे आणि तोच अंदाज, तीच दहशत आणि तो दरारा. उजव्या यष्टीच्या बाहेर रूम दिला, चेंडूला पाठवलाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल नामदेव जाधव
बाटमधून आलाय आणि किणे चौका. थँक्यू. त्याचबरोबर पहा इथे ज्या व्यक्तिमत्वाने नेहमी अनेक समालोचकांवरती प्रेम केलं आणि स्वतः एक उत्कृष्ट समालोचकही आहेत आणि एक वक्ताही आहेत, या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं आणि महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदारजी एकनाथजी शिंदेसाहेब यांचे पुतणे यांच्या माध्यमातून जयेश भोसले सर आहेत ना, यांचा जो आवाज सातत्याने 3 दिवस दुमदुमलाय आणि सातत्याने 7 पर्व या लीगशी संलग्नत असलेले आमचे समालोचक जयेश भोसले सरांना त्यांच्या माध्यमातून त्यांच्या समालोचनासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धन्यवाद विजयजी शिंदे साहेब यांचे विशेष करून आम्ही आभारी आहोत. गेले अनेक वर्ष सातत्याने त्यांचं प्रेम आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. 20 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 षटकांची मॅच आहे. गोलंदाजी मार्कवरती हुकमाचा एक्का आता बाहेर काढलाय. गाडीचा टॉप गिअर त्यावेळेला टाकायचा असतो ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता असते. आपण नेहमी म्हणतो ना, हुकमाचा एक्का त्यावेळेला बाहेर काढायचा ज्यावेळेला आवश्यकता आहे. चला थोडी घाई व्हायला हवी याच्याकडे मी लक्ष वेधेन. सुजित मोरे आलाय गोलंदाजी मार्कवरती. आदरणीय आपण पाहिलं ना तर किरण भैया सामंत साहेब असतील किंवा उदयजी सामंत साहेब या दोन्ही बंधू अगदी मंत्री पद ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्या जवळचे समजले जाणारे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे पुतणे आपण पाहत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून विजयजी शिंदे साहेब यांना मी विनंती करेन. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले होते, समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सतीच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. पहा मी लक्ष वेधेन व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला काही खेळाडू आहेत रेड डेस्क रोडमध्ये. आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबा. कॅमेरामध्ये आलात तर तुमच्यावरती फोकस करण्यात येईल. तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं. हां, अजय शेलार आहे, खांबाला टेकून उभा आहे. अजय शेलारला तुम्ही पाहताय. खरं तर इथून लांबून दिसत नव्हतं. अजय शेलार आणि प्रथमेश कदम देखील आहे. सुशांत मोरेही होता. चला मला वाटतच होतं. हा ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. ही खेळपट्टी दाखवण्यात येते. पुढचा बॉल खाली राहिला होता. आडव्या बॅटने ऑन साईडला दिशा दिली आहे. शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे, जिथून मात्र सिंगल घेतलेली नाही आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन दी बोर्ड. 21-0 फायनलची मॅच आहे. माझ्यासाठी 7व्या पर्वातलं हे केवळ शेवटचं सत्र राहील. या स्पर्धेच्या माध्यमातून हे 7वं पर्व आपण पाहत आहोत. हा बॉल उजव्या अशीच्या बाहेर होता. कटकेला इनफिल्डला भेटलंय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न देखील झालाय. दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली. 2 धावा. निखिल जाधव संघाची धावसंख्या 23 एकंदरीत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुरुवात अतिशय धमाकेदार केली इथे निखिलने. आपण जर का पाहिलं तर निखिल जाधव पहिल्या 6 चेंडूंमध्ये 20 धावा आणि तिथेच कुठेतरी गोलंदाजांवरती दडपण आणण्याचं काम केलंय आणि यासाठीच कर्णधाराने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावरती पूर्णपणे आपण जर का पाहिलं खरं उतरताना हा फलंदाज पाहायला मिळाला. 23 धावा धावफलकावरती एकही गडी अद्याप गमावलेला नाही आणि ही जमेची बाब आहे आदविक 11ची. कारण जेवढ्या विकेट्स तुमच्याकडे राहतील ना डेथ ओव्हरमध्ये तेवढ्या जलद गतीने धावा जमवता येतील. पुढचाच बॉल खोलात पाहायला मिळाला होता. मिड ऑफ तैनात आहे. वेगाने येतोय चेंडूवरती. स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक समालोचकावरती प्रेम करणारे आणि तथा प्रसिद्ध मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यात पाहतो, माजी KSKचे अध्यक्ष आणि अनेक मंत्रीपद भूषवणाऱ्या मंत्र्यांच्या साथीला, ज्यांना मग हिवाळी अधिवेशन असू द्यात किंवा उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे जवळचे आणि लाडके पुतणे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, विजयजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणखीन 1000 रुपयाचा कॅश प्राइज आवाज KSKचा शैलेजी जाधव साहेब यांच्यासाठी. आज या स्पर्धेच्या माध्यमातून शैलेजी जाधव सरांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. शैलेजी जाधव KSKचा आवाज. गेले अनेक स्पर्धा सातत्याने ज्यांनी आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेले आहेत. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती बनल्यात एकंदरीत 24. पूर्णांक 5 षटकं झालेत. या षटकामध्ये अक्षरशः करकचून बांधून ठेवलंय फलंदाजांना. सुजित मोरे ज्या खरं सर गोलंदाजीसाठी ओळखला जातो,
चौकार षटकारांपासून वंचित ठेवलंय. शेवटच्या चेंडूवरती प्रयत्न राहील का ओव्हर द विकेट? याही वेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र तदनंतर पहा पंचांचा इशारा डाऊन द लेग साइड. इथे खेळाडू उभा होता, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू, एक अतिरिक्त धाव, पंचांचे हात समांतर, धाव मिळाली आहे अवांतर. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये देखील विकेट किपरने केवळ आपल्या शरीराचा वापर करून चेंडू अडवलेला आहे. साइड आर्म गोलंदाजी आहे सुजित मोरे, हे फार मोठं नाव आहे. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू आहे, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन दिलं जाईल. चेंडूची धरपकड, चेंडूची उचलफेक, दरम्यानच्या काळात धाव मिळाली केवळ एक. 2 षटकांची समाप्ती, 26 बिनगडी बाद. मी विशेष करून या ठिकाणी लक्ष वेधेन, ज्या व्यक्तिमत्वाने आमच्यावरती विशेष प्रेम दाखवलं, ज्या व्यक्तिमत्वाने ज्या ज्यावेळी चुकलो ना त्या त्यावेळी हक्काने कान धरलेत, आणि ज्या ज्यावेळी चांगलं केलंय ना त्या त्यावेळी तेवढीच ताकदीने कौतुकाची साथ दिली आहे, ते आमचे विजयभाई. खऱ्या अर्थाने आज हा सन्मान आपण केलात, आणि सातत्याने ज्या ज्यावेळी मला पारितोषिकं मिळालेत ना ती साठवून ठेवण्याची एक वेगळी आवड आहे मला, आणि त्या डायरीमध्ये मात्र आता हे सेव्ह होतील, आणि ही आठवण राहील की या पर्वामध्ये विजयभाई शिंदे यांनी आपल्यावरती विशेष प्रेम दाखवलंय, आणि त्यांचे आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर या अतिथी कक्षामध्ये ज्या व्यक्तिमत्वाची सातत्याने चर्चा केली गेली आहे, त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलं ना तर सातारा प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक, आणि ज्यांच्या माध्यमातून KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर प्रीमियर लीगला खऱ्या अर्थाने हे मैदान मिळवण्यासाठी अथोनात मेहनत घेतली आहे, ते आमचे बापू पाटे साहेब यांचंही या अतिथी कक्षामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. बापू या एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, नेहमी क्रिकेटवरती आणि क्रिकेट खेळाडूंवरती प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांचं आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया, आणि त्यांचं या अतिथी कक्षामध्ये शुभ स्वागत आहे. थँक्यू. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. यावेळेस काय घडलाय? उंच हवेमध्ये उडालाय, पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष. येस, इट इज मॅक्सिमम. मोठा फटका, 6 धावा. भारतामधला खऱ्या अर्थाने हिशोब कितोब जो सर्व काही ठेवण्याचा मानस त्यांच्याकडे दिला गेलाय. चंदन चव्हाण साहेब जर इथे अवेलेबल नसतील ना तर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या संपूर्ण टीमचा लेखाजोखा ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिला जातोय त्या दाभेमोहन गावचे युवा उद्योजक शैलेश दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शैलेश दादा शिंदे आपलं या अतिथी कक्षामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. नेहमी या व्यक्तिमत्वाने चंदन दादांना सहकार्याने आपल्या खेळाडूंच्या भावना या त्यांच्यापर्यंत पोहोचवणारं व्यक्तिमत्व शैलेश दादा आपलंही या अतिथी कक्षामध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सुजल मोरे आला आणि पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याने कमबॅक केलाय. दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त केलेली बाला मिळाली आहे. चला नवीन बॅटर शँकी, चला त्वरित बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. शँकीला बॅटिंग दिली गेली नाहीये. फायनलची मॅच चालू आहे. सागरला किंग सागर येतोय ही गोष्ट ठीक आहे, परंतु आज मला 2 गोष्टी पचल्या नाहीत. एक तर सचिन शिंदे यांना आज मैदानावरती पाहायला मिळालं नाही आणि शँकी बॅटिंगसाठी गेलाच नाही. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र सागर येतो बॅटिंगसाठी. फलकावरती सुजित मोरेचा स्पेल पहा. सुपर 6 मध्ये 6 धाबा 1 विकेट. सेमीफायनल मध्ये 2 धाबांचं षटक टाकलं आणि फायनल मध्ये 6 धाबा. सुजित आज हे नाणक खणखणीत बसतंय. जोरावरती आहे नशीब या खेळाडूचा आणि सातत्याने चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळालाय. आणि या मुख्य मंचावरती आपण पाहू शकतो काही महिला वर्ग देखील अगदी दुपारच्या सत्रापासून आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. या सर्व ताई खऱ्या अर्थानं क्रिकेटचे धडे घेण्यासाठी आणि आपल्या गावातील खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी या सगळ्या जणी आलेल्या आहेत. आणि जेव्हा जेव्हा माता भगिनींचे आशीर्वाद आपल्यावरती असतात ना तेव्हा तेव्हा सुनिश्चितपणे आपल्याला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असते. पुढचा चेंडू, फुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू निघून चाललाय अगदी सरळ रेषेत. पहिली धाव घेतली आणि तदनंतर मात्र त्याच धावेवरती समाधान मानावं लागलंय. 1 धाव आली आहे धाव फलकावरती. सागरने 3 बॉल 3 षटकार लगावले तर विजयजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 1,000 कॅश प्राइज आहे. आणि निखिल जाधवची विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजासाठी कोटरोशी सुजलने जर का विकेट मिळवली निखिल जाधवची तर गणेशजी शिंदे साहेब कुरोशी यांच्या माध्यमातून 1,000 कॅश प्राइज आहे. सुजल पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. धाव फलकावरती येते 30. चला थोडी घाई करा, फायनलची मॅच चालू आहे आणि पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सुजल दाखल झालाय.
बॉलवर फुलटत होता उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय सिंगल आली आहे केवळ एकेरी धाब्यावरती समाधानी आहे संघातील धावसंख्या एकेरीने वधारती धापल कबड्डी 34 आहेत एक बॅटर आउट हीच चर्चा आपण करत होतो अगदी माता भगिनींचे आशीर्वाद या संपूर्ण स्पर्धेला लाभलेले आहेत आणि हा महाराष्ट्राचा इतिहास आहे पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या परंपरा ही आमची तुम्हाच काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची दाभाड्यांची उमा आणि चन्नम्मा कित्तूरची पहा पाने चाळून आमच्या इतिहासाची वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात इतर जात मराठी आमची इतर जात मराठी आमची हा इतिहास आम्हाला आमच्या माता भगिनींनी शिकवलेला आहे माझ्या जाऊनच्या लेकी आमच्या सावित्रीमाईंच्या लेकी अहिल्यादेवींच्या लेकी आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळत आहेत दरम्यानच्या काळात 2.4 चेंडू 35 धावा 1 गडी बाद पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू हवेमध्ये उडवलाय एरियल रूट दिलाय 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषेपार होतोय फरार मिळतील धावा 4 येतोय सागरच्या बॅट मधून धमाकेदार चौकार मात्रे सायंकाळी ही आरोळी दिलेली पाहायला मिळाली आणि आरोळी इथे मात्र होय पहा हे विहंगम दृश्य 22 यार्ड आज तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्ही बनाया कॅमेरा मन देखील दाखवतोय सायंकाळची वेळ झाली आहे सूर्य अस्ताकडे निघाला ही स्पर्धा देखील शेवटाकडे निघालेली पाहायला मिळाली आहे सिंगल आली धावपल कबड्डी 40 3 षटकांचा खेळ संपला 40 धावा धावपल कबड्डी बनल्यात एक बॅटर आउट थांबा डीजे थांबा थांबा श्री प्रभू रामाची ही प्रतिकृती आणि जे ते मात्र हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न या ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण क्रिस्टल आर्टच्या या ट्रॉफीज पाहतात स्क्रीनवरती तुम्ही पहा ही आकर्षक अशी ट्रॉफी सुबक ट्रॉफी क्रिस्टल आर्ट चेतन मात्रे यांनी बनवलेली आणि तथा अनेक मोमेंटो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफीज तुम्ही पाहताय मालिकेवर असेल द्वितीय तृतीय गेले 6 पर्व मी केले किंबहुना आपण पाहिलं ना तर 1-2 पर्व आपण पाहिला तर दुसऱ्या आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिकाची ट्रॉफी अवेलेबल नसायची परंतु या ट्रॉफी यावर्षीच तुम्ही पहा क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून अवेलेबल आहेत आणि हा खरं तर तुम्ही एरोप्लेन पाहताय स्क्रीनवरती कॅमेरामन सर्व काय दाखवतोय चला घाई करा दादांना कृपया घाई करा प्रकाशजी पवार साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात तर प्रकाशजी पवार साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात विनायक पाय स्माईल काय बॅटिंग केली होती विनायकने प्रकाशजी पवार साहेब आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि सनग्लासेस सारं काय सांगून जात आहेत जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा साहेब आई भवानी आपल्याला उदंड आयुष्य देवो जेही निरोगी राहो आणि आपण अनेक कीर्ती प्रस्थापित करावी इतकी प्रगती करा ही काळी पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन वेधून यशाचा लख प्रकाश आपण चोहीकडे पसरवू शकाल 7वं पर्व KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 फायनलची मॅच निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय 22 यार्डाच्या खेळपट्टीवरती फारसा वेगाने धावतोय तो हीच आणि डीजे मास्टरच्या मार्फत जे सॉन्ग वाजवलं गेलं खरं तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली शाहीर योगेश यांची सुरेख कविता आहे वेळ मिळेल तसा मी ती कविता देखील आपल्याला ऐकून दाखवेन छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीसाठी काय केलं त्याचं सुरेख वर्णन शाहीर योगेश करतात 40 धावा धावल का भरते एक बॅटर आउट ना शिवशंकर तो ना कैलासपती ना नंबोदर तो ना गणपती नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती या बेसा बॉल इथे मात्र आउटसाइड ऑफ पिच झाला हे सांगण्याचा प्रयत्न पंचांनी केलाय सिंगल मिळाली दुहेरीचा प्रयत्न होतो निखिल जाधव तो वैयक्तिक धावांसाठी खेळत नाही संघाच्या हितासाठी धावतोय धाव मिळाल्या त्या 2 42 ला 1 इम्पॅक्ट या चेंडूवरती आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि पिचिंग देखील आउटसाइड द ऑफ स्टंप झाला होता त्यामुळे हा जो कॉल आहे पंचांनी नाबाद दिला होता मात्र शाहीर योगेश आपल्या कवितेमध्ये सांगतात छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल
सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, और ये तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है, जो दुश्मन के खून से धोई जाती है. जबरदस्त प्रहार, सागर जाधवची बॅट तळपली आणि इथे चेंडू आरपार सीमारेषेपार. चंद्रावरती डाग आहेत कारण याने चेंडू ढगात मारलेला आहे. हाई बॉल डाऊन द ग्राउंड केला, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येईल. एकेरी धाव येत असताना बॉल मिळाले, धावफलकावरती धावा बनल्यात. एकंदरीत 47 आहेत, 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावरती, एक बॅटर आउट. रन्स आलेले आहेत, सातत्याने बॅटिंग चांगली चालू आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. निखिल जाधव 10 बॉल 24 बॅटिंग करतोय. फार एंकडून गोलंदाजी झाली त्या वेळेला निखिल शांत आहे, परंतु पॅव्हलन एंडकडून ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे निखिल अधिकचा आक्रमक बनलाय. या गोष्टी तो सातत्याने करून दाखवल्यात त्याने. पुढचा बॉल घेऊन राहुल, कॅप्टन टू कॅप्टन. स्लोवर वन होता, ऑन साईडला बॅटचा टोला लागला, बॉल एका हाताने मारला होता, रिषभ पंत सारखा स्ट्रोक केला होता. केवळ एकेरी धाव येते संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 48 बनला. 4 बॉलचा खेळ संपला. हे प्रेक्षक वर्ग पहा, स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून हरीला आपण पाहताय स्क्रीनवरती आणि त्याचं शैलेजी यांना देखील आपण पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांना आपण पाहताय. राजेश बसलेले आहेत. पुढचा बॉल यावेळेला गॅपमध्ये केला होता, डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. एक्सा कबरला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येईल. एकेरी धाव येत असताना मला मी ते एकेरीच्या मदतीने 49 बनला. चपळतेचा चीता शशी शिंदेला देखील तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. तो देखील या सामन्याचा आस्वाद घेण्याचा पाहतोय. बर्ड आय व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. ड्रोनच्या माध्यमातून हे क्षणचित्र धावफलकावरती. 49 शेवटचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल येईल. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिलाय, पण चांगले लाऊड अपील, परंतु ही धाव एकेरी मिळेल लेग बाईटच्या स्वरूपामधून. संघाची धावसंख्या 50 बनली आहे. 4 षटकांचा खेळ संपला. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. येणारे आहे 6 बॉलचा खेळ बाकी. स्क्रीनवरती अदबी केलं पण या संघाचा स्कॉड पाहत आहे. हा स्कॉड डगआउट मध्ये नाही आहे, बीच वरती आनंद घेतात हे खेळाडू. शँकीला बा, शँकीला तुम्ही स्क्रीनवरती पाहता. नाही म्हणतो 1000, 2 हाताने त्याने दाखवले, नाही 1000 बस. स्क्रीनवरती शँकीला पाहता, आनंदित आहे तोही. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत शिवकन्या, शँकीची स्माईल पहा. तो सातत्याने काही ना काहीतरी सूचना देतोय खेळाडूंना आणि तो मॅच मध्ये इन्व्हॉल्व असतो. निखिल जाधव ऑन स्ट्राईक, शेवटचे षटक, पहिला बॉल. पहिल्या बॉलला सुरुवात, पहिला धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निखिल जाधवच्या बॅटमधून षटकार. शिवाजी महाराजांचे गीत. छत्रपती शिवाजी महाराज 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे व परत न फिरणारे, ते तिन्ही जगात जागणारे, शिशिस्त प्रिय वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जय जनतेचा राजा, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. या रयतेच्या राजाला करूया मानाचा मुद्रा. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पंचांना थांबवण्यास सांगितलंय. स्क्रीनवरती तुम्ही सुशांत मोरेला पाहताय. हा तोच बॅटर आहे ज्याने मागील 2 सामन्यामध्ये विजेता पताका फडकवलाय. मागील मॅच मध्ये 1 बॉल षटकारांची गरज होती. हा तोच बाहुबली आहे ज्याने षटका ठोकला होता. पुढचा बॉल
खोलातला ऑन साइडला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोचला, झेल टिपण्यात आला. निखिल जाधव आउट. लाल्यासाठी 1,000 कॅश प्राइज यंगस्टार कुरोशीच्या माध्यमातून निखिल जाधवची विकेट. नवीन बॅटर कदाचित संकेत शकपाळ येतोय. होय, तोच तयारीला लागलाय. क्या बात आहे. तो आलाय बॅटिंग साठी, तो येतोय. कॅन्सल कॅन्सल. अक्षय चव्हाणला पाठवलं. दाबे मोहन गावचा खेळाडू. दाबे मोहनचे खेळाडूने जास्तीची चर्चा याच खेळाडूंची राहिली आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये दाबे मोहन संघाचा परफॉर्मन्स सर्वाधिक दांडगा राहतो. शँकी कधी येणार बॅटिंगला, या गोष्टीची चर्चा आहे. कुरोशी गावचे आदरणीय गणेशजी शिंदे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. आपली गाडी आपली जिम्मेदारी. गणेशजी शिंदे साहेब यांची पर्सनॅलिटी डॅशिंग आहे. पुढचा बॉल लोअर फुल टोस, पटका फसला. लाल्या दूर राहिला. सिंगल निश्चित येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 57 धावा धावफलकावरती बनल्या. 3 बॉलचा खेळ बाकी राहिला. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन समितीचे आभार असतील त्या अध्यक्षांचे. कारण सचिनजी नलावडे साहेबांनी स्पर्धेची डेट येण्याआधीच मला फारशा महिन्याआधीच ही तारीख बुक करून ठेवण्यासाठी सांगितलं होतं. चला घाई करा. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून मात्र करण्यात येतोय. कोणत्या गोष्टीसाठी अंपायर तुम्ही डिसिजन सिस्टीमचा वापर केला आहे? ओव्हर स्टेपिंगसाठी आहे का? चला, अक्षयने हा निर्णय घेतलाय का? चला, वेस्ट साइड पाहिली जाते. फायनलचे मॅच 57 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. तर या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या. सचिन मोरे, चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. पाठ चेंज झाले. चला सुजल, काही करा. नो बॉल, नो बॉल, नो बॉल आलाय. वेस्ट साइड जास्तीची आहे. चला घाई करा त्वरित. नो बॉल. ग्राफिक्स आपण पाहतो. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. येणारे चेंडू राहिले ते एकंदरीत 4. आता फ्री हिटची संधी आहे आणि समोर सागर उभा आहे. स्वप्नील निघाला यावेळेस. फ्री हिट यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आहे. पहा, आपली पावलं मागे वळवलेत. आपल्या घरट्यामध्ये पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित आलेत. खरं तर फ्री हिटची चर्चा केली ना सर, तर फ्री हिट वरती फलंदाज 3च प्रकारे बाद होऊ शकतो. एक म्हणजे हँडलिंग द बॉल, दुसरं म्हणजे ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फील्ड आणि तिसरं म्हणजे रनआउट. आणि त्यापैकी रनआउटची इथे संधी निर्माण झाली असती कदाचित जर वेळीच पावलं मागे आली नसती तर. आता 3 चेंडू डावाचे शिल्लक आहेत. यावेळेचा बॉल लॉफ्टेड ऑन राईट डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक बिगानी येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथून हाणून काढलाय. केवळ एकेरी धाव. धावफलकावरती येते 59. 59 ऑन दी बोर्ड. 2 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. अद्विक 11 बॅटिंग करते. कुणाल 11 संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. टॉस जिंकला होता अद्विक 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा हा धाडसी निर्णय. KSK प्रीमियर लीग 2026. आज मात्र तुम्ही पाहताय KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 2 धावा निश्चितपणे मिळू शकतील आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतायत दोन्ही खेळाडू. धावांसाठीची धाव जद्दोजहद इथे करण्यात आल्या. 2 धावा निश्चित आल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारली आहे. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 61. या सिच्युएशनला एवढ्या धावाही मुबलक आहेत, पुरेशा आहेत असंच म्हणावं लागेल. कारण सेकंड इनिंग सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. मॅच सर्वाधिक महत्वाची आहे. शेवटचा 1 बॉल बाकी राहिला या सामन्यातील आणि या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल लॉवर फुलटोज होता. ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक तैनात. इथून मात्र रन्स निश्चित मिळणाऱ्या दुहेरीचा प्रयत्न झाला. 2 धावा आल्यात. वेगाने कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने
63 धावा, धावफलकावरती 64 धावसंख्येचं टार्गेट. थँक्यू. चला आपण जाऊया लगेचच. या ठिकाणी मी इन्व्हाइट करेन अतिशय जबरदस्त असं समालोचन सातत्याने 3 दिवस या समालोचकांनी या स्पर्धेला स्टार्ट टू एंड पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आकडे तज्ज्ञ आणि हजरी जबाब ज्या समालोचकाला पाहिलं गेलं एक भारदस्त आवाज आणि नेहमी त्यांचं समालोचन ऐकून आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये उतरलो ते आमचे जयजी भोसले सर यांचा मी विनंती करेन. सन्माननीय विजयभाई शिंदे यांना मी इन्व्हाइट करेन. त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल जयजी भोसले सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान. मायेची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन जयेश भोसले सरांचा या अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत शुभ सन्मान. नक्कीच अतिशय अभ्यासू, जाणकार, अनुभवी, निरीक्षक, तज्ज्ञ, विश्लेषक, कुशल, रत्नपारखी, क्रिकेटचं सखोल ज्ञान असणारं आणि प्रत्येक क्षणावरती अगदी बारकाईने लक्ष देणारे समालोचक म्हणजे जयेशजी भोसले सर. त्यांच्यासोबत आज समालोचन करण्याचा आम्हाला देखील इथे संधी मिळाली, त्याबद्दल सरांचे फार फार धन्यवाद. जयेश सर म्हटलं ना तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाचा आवाज नेहमीच या KSK क्रीडा प्रतिष्ठानला सातत्याने 7 वर्ष हा समालोचक या समालोचकाची एक वेगळी अजब कसब आपल्याला पाहायला मिळाली आणि या समालोचकाचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. जय सर, शेवटचे 2 शब्द. तर या आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीची ही तत्परतेने इच्छा आहे की सातत्याने 7 वर्षाचा हा प्रवास जयेश भोसले सर यांच्या समेत जॉईंट होऊया. जयेश सर 7 वर्षाचा प्रवास आणि KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग सुरुवात टू आता एंड म्हणजे ज्यावेळी KSK प्रीमियर लीग आणि KSKच्या स्पर्धा सुरू झाल्यात आणि जयेश भोसले हे नाव आम्हाला पहिल्यांदा कळालं आणि ती जुन्या काळातली शेरोशायरी आजच्या दिवसामध्ये चर्चाही राहिली ही नेहमी लक्षात राहिली आहे जयेश सर. मात्र या स्पर्धेमध्ये आता 7व्या पर्वामधला आणि आपला अनुभव 7वं पर्व पुढे जसं जसं येते ना संपूर्ण आयोजन समितीचे विशेष करून आभारी आहे मी. संपूर्ण समिती सातत्याने दरवर्षी चेंज होते, परंतु हे क्रिकेटचं जे काही सातत्याने अद्भुत रसायन आहे यावर्षी नाविन्यपूर्ण नवीन मैदानावरती स्पर्धा आली. आज पुन्हा एकदा जुळण्याचा योग आला. सातत्याने समालोचकांची मांदियाळी पाहायला मिळाली. इत्तमभूतपणे आयोजन ज्या काही ऑल इज वेल असं आयोजन अध्यक्ष साहेब असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, सर्वांनी चांगलं कामकाज केलं आहे. ही बॉडी चांगली कामकाज करते आणि इथले खेळाडू जे आहेत ना ते चांगलं क्रिकेट खेळतात आणि म्हणून नेहमी इथे येऊसं वाटतं आणि चांगलं क्रिकेट आहे. प्रेम प्रत्येकजण देतो. KSK महाबळेश्वरचे पुन्हा एकदा विशेष करून आभार. धन्यवाद. थँक्यू सर. जयेश सरांनी आपला अनुभव या ठिकाणी शेअर केला. मात्र मित्रांनो ही मॅच अजूनही संपलेली नाही आहे. सेकंड इनिंगचाही थरार आपण पाहणार आहोत जिथे KSKचे आपल्याला समालोचक पाहायला मिळतील, जिथे विकासजी मोरे आणि त्यांच्या समेत गणेशजी बोरगे यांच्या वाणीमधून ऐकूया या सेकंड इनिंगचा थरार. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. चला विनंती आहे लवकरात लवकर मैदानाचा ताबा फलंदाजांनी घ्यायचा आहे. फार वेळ खर्च करू नका, वेळ अतिशय कमी आहे. सूर्य अस्ताला चाललाय, संध्याकाळ होत चालली आहे मित्रांनो. थोड्या वेळानंतर चेंडू दृष्टिक्षेपात येणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आणि या थोड्याशा हालचाली ज्या आपल्या आहेत त्या मैदानामध्ये जलद करायच्या आहेत. अंतिम सामना फायनलचा, मेगा फायनलचा महामुकाबला जिथे 5 षटकांमध्ये अद्विक 11 संघाने 63 धावांपर्यंत मजल मारली आणि कुणाल 11 संघाला 64 धावांचं आव्हान दिलेलं आहे. चला वळू फायनलच्या दिशेने पुन्हा एकदा गणराय आठवण करूया. गणाधीशा भालचंद्र गजवदना गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. संध्याकाळच्या सत्रामध्ये बाप्पाची मूर्ती समोर असावी, ज्या पद्धतीने बोलत ना मूर्ती समोर असावी आणि आपले काम सोपे व्हावे त्याच पद्धतीने मात्र नक्कीच काय घडणार. संध्याकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती समोर असावी आणि मनी घ्या बाप्पाचे नाव चुकी होईल आपले काम. या पद्धतीने मात्र नक्कीच काय घडणार काय बिघड. ज्याबद्दल गर्व आहे आम्हाला शेंदूर गुलालाचा, गर्व आहे आम्हाला बेधुंद तुतारीचा, गर्व आहे आम्हाला विठू माऊलीनं स्थापन केलं वारकरी संप्रदायाचा, गर्व आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं हिंदवी स्वराज्याचा, आम्हाला गर्व या महाबळेश्वर तालुक्यातील सर्व क्रिकेट वीरांचा, आम्हाला सार्थ अभिमान आहे या KSKच्या सर्व क्रिकेट वीरांचा. आपण पाहतोय KSK प्रीमियर लीग 2026 मानस सन्मानाची स्पर्धा आणि या आपल्या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विजयदादा शिंदे यांच्या समवेत मात्र आपण ओळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा पहिला चेंडू निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज पाहिला तर गोलंदाज आहे प्रतीक, जे सोनाट एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रतीक येताना पाहायला मिळतं. सलामीसाठी फलंदाज एका बाजूला कुरुशी गावचा सुपुत्र स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला वाळणे गावचा सुपुत्र अरुण नल्लावडे.
पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकल्यानंतर दुसरा चेंडू देखील त्याच दिशेने, त्याला मात्र खेचून मारलाय ऑन साइडला स्लॉग स्वीप चेंडू, वन बाउन्स इन टू डिफेन्स फॉर दी 4 रन्स. खातं उघडलंय या 4 धावांनी. दरम्यानच्या काळात मान्य श्री विजयभाई शिंदे यांच्या मार्फत पारितोषिक आलेलं आहे. स्वप्नीलने जर या सामन्यामध्ये अर्धशतक मारलं तर 1001 रुपयांचं पारितोषिक त्याच्यासाठी जाहीर झालंय. मात्र 64 धावांच्या आव्हानात जर 50 धावा त्याला करायच्या असतील तर मॅक्स टू मॅक्स स्ट्राईक देखील त्याच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं. गोलंदाजाला जेव्हा बोलला हमें इतनी शक्ती देना दाता म्हणका विश्वास कम न होना, हम चले नाही कर रस्ते बर, भूल से भी भूल कर हमसे भूलन होणार. इथं मात्र चुकी होताना पाहायला मिळते. वाईटच्या स्वरूपात दंडित केलं जाते गोलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो. कुटप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन करताना पाहायला मिळतोय. इन टू द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड, इन टू द कार्पेट. चेंडू होतं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि हा चेंडू येतोय चौकारासाठी, 4 धावांसाठी. विजयाच्या वेलीवरती आशेचं फूल प्रफुल्लित करणारा चौकार असेल का? येस, थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने चौकार होतोय. चौकारसाठी ऐकूया डीजे मार्फत छोटं सूर्यसंगीत. डीजे ती आपण जर का पाहिलं तर समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू ड्रॅग केला आणि तिथे एक बाहेरचा प्रेक्षक, एक छोटा खेळाडू होता, त्याने चेंडू कलेक्ट केला. पुन्हा एकदा यॉर्कर टाकायचा प्रयत्न खोदून काढलाय. केवळ एकच धाव. ऑफ साईडला आपण जर का पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचं जाळं जे आहे ते अगदी शॉर्ट कव्हर पाहायला मिळतोय, शॉर्ट पॉईंट पाहायला मिळतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. 26 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 54 धावांची गरज. अरुण, बाउंड्री लाईनच्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल पण थोडंसं मागे यायचं आहे. बाउंड्री लाईन उभे असलेले प्रेक्षक त्याला उड्या पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा स्टेज थर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. क्रिकेटच्या पटलावरती म्हणजेच गोलंदाजच्या पटलावरती अधिराज्य गाजवणारा हाच तो गोलंदाज. सोनाट एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून अनेक सामने आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देणार तोच मात्र नक्कीच आता इथे खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे अरुणला थोडासा विचार करायला लागतंय. कानमंत्र दिला गेला, गुटरगु केलं गेलं, टीम मीटिंग घेतली गेली. त्यानंतर पुन्हा एकदा सोनाट एक्सप्रेस सज्ज होताना पाहायला मिळतो. अरुण नल्लावडे मात्र चांगला फटका सजवला गेलाय. चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे आणि हा येतोय हा हँडसम स्टाईल मध्ये आउट ऑफ द पार येतोय. खणखणीत दणदणीत षटकार. डीजे आणखी एक घोषणा आहे. मैदानाच्या बाहेर कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला 100 रुपयांचं पारितोषिक, 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आमचे साथी समालोचक विकासजी मोरे सर यांच्या मार्फत अतिशय चांगला इनिशिएटिव्ह विकास सर तुमच्या मार्फत इथे केला जातोय. मात्र स्वप्नीलला माहिती आहे दाव पर लगा है सब कुछ, अब रुक नहीं सकते, टूट सकते हैं लेकिन अब झुक नहीं सकते, अभी नहीं तो कभी नहीं. कारण फायनलची मॅच आहे, ट्रॉफी उचलायची आहे ना, तर आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळ तुम्हाला या मैदानावरती या उरलेल्या चेंडूंमध्ये साकार करून दाखवायचा आहे. नक्कीच सर्व सीमा रेषेलगत सर्व असलेल्या प्रेक्षकांना जो कोणी सीमा रेषेच्या पलीकडे तेल घेईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा चांगला खेळ करावी लागेल. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटला ते अर्जित केलं ते धावसंख्या ते 16. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये कोणत्या विकेटचं पतन नाही. पुन्हा एकदा नौका गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे विराज. आता मात्र नक्की स्वप्नील आधीच्या मॅच मध्ये थोडीशी 4 षटक जर पाहिले ना तर एकदम संयमी खेळ केले होते आणि शेवटच्या षटकामध्ये आक्रमकपणा त्याने हाताळला होता. आता तोच मात्र पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या संघाची करता धरता कर्मवीर धर्मवीरची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. थँक्यू. त्याचबरोबर पहा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलंय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलंय सन्माननीय विजयभाई शिंदे. खऱ्या अर्थाने हे दानशूर व्यक्तिमत्व जसा त्यांच्या उद्योगामध्ये भर आला ना तदनंतर मात्र जी जाणत ठेवले ना आपल्या प्रत्येक खेळाडूला आणि समालोचकांवरती त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळालंय. या मॅच मध्ये
जे समालोचन करता आहेत गणेशजी बोरगे यांच्या समालोचकासाठी प्रत्येक समालोचकासाठी इथे त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकी 500 रुपये. विकासजी मोरे आणि गणेशजी बोरगे सरांना विजयदादा शिंदे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओटू ऑन बॉक्स. धन्यवाद दादा, आपण दिलेलं प्रेम आणि उदांत भावना याच्या आम्ही नेहमी ऋणी राहू. धन्यवाद. आपण असेच सातत्यपूर्ण प्रेम करत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच विजय भाऊ. खऱ्या अर्थानं आपली ही केवळ कॅश प्राइज नाही तर तुमची शाबासकीची थाप आम्हाला नेहमीच प्रेरणा बनत राहणार आहे आणि हीच प्रेरणा घेऊन आम्ही सातत्याने समालोचन अशाच पद्धतीने या क्रिकेटची सेवा करत राहू हा शब्द आम्ही तुम्हाला या क्षणी देतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 2020 आतापर्यंत टार्गेट बाय 64 धावांचं टार्गेट दिले. मोठे फटके खेळावं लागणार. टॉप गिअर मध्ये गाडी चालवणार तर कुठेतरी मात्र विजय मिळणार. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळायचा. पंचांकडे दाद मागितली. यस पंचांनी दाद स्वीकारली आणि वाईटच्या स्वरूपात. वाईट हा चेंडू आठवला ना सर की नक्की आठवतो बॅकल होडी. वेस्ट इंडिजचा तो प्लेअर. त्यानं 13 वर्षाच्या करिअरमध्ये एकही वाईट चेंडू हाताळला नव्हता. पण वाईट चेंडूला सफेद चेंडू सुद्धा, नरखारार्थी चेंडू, निराशजनक चेंडू सुद्धा आपण नक्कीच संबोधलं जातं आणि ते वाईटची सांगता येताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिजे. मोठे फटके खेळणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा उसी घेणारा चेंडू होता क्षेत्ररक्षणाला दूर. चेंडू जातोय भूर. पुन्हा येतोय चौकाराचा दूर. पुन्हा येतोय आशादायी, प्रेरणादायी. इथे नव्हती नजाकत, इथे होती फक्त हरकत. एक हरकत बरा स्ट्रोक डीजे. करता तू करता तूच करता आणि करविता गणरायाचं पुन्हा एकदा स्मरण या प्रातःसमयी या संध्याकाळच्या समयी ते केलं जातंय डीजे मास्टर यांच्या मार्फत. दरम्यानच्या काळात 25 धावा तर एकही गडी गमावलेला नाही आतापर्यंत कुणाल 11ने. आणि इथे देखील काय फटका सजवलाय. पॅडल स्वीप. चेंडू निघून गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने चौकारासाठी. रिप्ले मध्ये पाहिलं काय अफलातून फटका. बॉडी बॅलन्स पहा. पूर्णपणे जमिनीवरती एक गुडघा टेकवला आणि तदनंतर मात्र गॅप मध्ये चेंडू ढकललेला आहे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त इथे खेळ. आणि पुन्हा एकदा नजाकत दाखवले. हलक्या हाताने प्लेसमेंट पाहायला मिळालं. केवळ पुश केला ऑफ साइडला चेंडू. जिथे पॉइंटला शॉर्ट पॉइंटला खेळाडू उभा होता. 1 धाव अंकित केली गेली. विराटचं षटक महागडं ठरलंय. 3 चौकार या षटकामध्ये आलेत. एक वाईट बॉल देखील आलेला आहे आणि शेवटच्या चेंडूवर आलेली 1 धाव जी स्ट्राईक ठेवेल पुन्हा एकदा स्वप्नीलकडे. 10 चेंडू 22 धावा स्वप्नीलच्या बॅटमधून. 220 स्ट्राईक रेट. 2 षटक समाप्त झाले. 30 धावा. तर आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 18 चेंडू 34 धावांची गरज. चला स्पीडअप घ्या. अंधार पडत चाललाय. विनंती आहे अद्विक 11 आपण फार वेळ इथे एकत्र चर्चा करू शकत नाही. आपलं हडल जे आहे ते कॅन्सल करून लगोलग क्षेत्ररक्षण सजवा. कारण आपण जितका वेळ खर्च कराल फलंदाजांना देखील तितकाच जास्त त्रास सहन करावा लागेल येणाऱ्या काळामध्ये. त्याला विनंतीचा जास्त वेळ घ्यायचा नाही. आपण एक स्पिरिट ऑफ क्रिकेट जपायचं जेणेकरून फलंदाजी करणाऱ्या टीमवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. आणि ज्यावेळी अंधार होतो त्यावेळी मात्र नक्की चेंडू दिसला सुद्धा पाहिजे. तोपर्यंत ऐकूया छोटंसं डीजे मार्फत एक छोटं सूर्यसंगीत डीजे. मानवंदना केले ते महाराजांबद्दल बोलतात. रक्त सांडले माती वेचिले आम्ही स्वराज्य मोती भिडवले आम्ही रणांगणाची छाती रोखिले आम्ही वादळांची गती आणि भगव्याच्या अभिमानास्पदे श्वासातून एकच नाव आहे ते म्हणजे राजे शिवछत्रपती महाराजांच्यांनी मानाचा मुजरा. नक्कीच कविभूषण सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल. इंद्रजिमी जंबपर बाडवस्व अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज है पवन बारी बाहपर संबुरती नाहपर जो सहस बाहपर रामद्विज राज है दावा द्रुम दंडपर चिता मृग झुंडपर भूषण वितुंडपर जैसे मृगराज है तेजतम अंशपर कान्नजिमी कंसपर त्यो म्लेंछ अंशपर शेर शिवराज है शेर शिवराज है. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळून काढलाय. चेंडू जातोय हवाई सुंदरीला हाय बाय करत हँडसम स्टाईल मध्ये. पुन्हा एकदा आउट ऑफ द पार. आणि जर का स्वप्नील शिंदे यांनी जर का हा सामना जिंकून दिला तर गणेश शिंदे कुरोशी गावचे सुपुत्र आणि कुरोशी टीम यांच्याकडून
प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक, टोटल 1000 रुपयाचं पारितोषिक. या अगोदरच 1000 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे सर अर्धशतकासाठी आणि संधी आहे अजून या खेळाडूकडे. स्वप्नील 11 चेंडू 28-10 अक्षरशः बॅट मधून आग ओकतोय. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा जागा बनवली आहे, हुक केलाय, हवाई फायर. हॅज ही गॉट द डिस्टन्स? येस इट हॅज. बॅक टू बॅक सेकंड 6 इन द रो. व्हॉट अ मॅग्निफिशंट शॉट. छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका वाजला होता. दर्याला पालान, दर्याला व्यसन घालण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि पहिल्यांदा नौदल, आजही गुगलवरती सर टाकलं ना तुम्ही की भारतीय नौदलाचे संस्थापक, भारतीय नौदलाचे जनक, तर एकच नाव आपल्याला पाहायला मिळतं, छत्रपती श्री शिवाजी महाराज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. हॅज ही गॉट द सेम रिझल्ट? समबडी अंडरनेटेड अँड द फिल्डर हॅज टेकन आउटस्टँडिंग कॅच. धिस टाइम स्वप्नील हॅज टू बी डिपार्ट द बिग फिश इन टू द बास्केट. पहिला धक्का. घणाघाती वादळी खेळी स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 13 चेंडूंमध्ये 34 धावा. मॅच डिफायनिंग इनिंग स्वप्नीलच्या मार्फत. स्वप्नील मैदानातून हताश अंतकरणाने बाहेर जरी येत असला तरी डगआउट मध्ये मात्र टाळ्या त्याच्यासाठी थांबत नाहीयेत. ज्या पद्धतीने मॅच त्याने बनवलेली आहे. नक्कीच आधीच्या मॅच मध्ये पाहिलं तर स्वप्नील थोडासा निराशजनक फलंदाजी ज्यावेळी डगआउट मधून आवाज दिला होता, आता त्याच्याच टाळ्या वाजतात. हे क्रिकेट आहे. एका कधी काळात तुमचा खेळ थोडासा खराब सुद्धा असू शकतो, त्यावेळी मात्र नक्कीच आपल्या साथीदाराला तुम्ही नेहमी प्रोत्साहन करा. एक वेळ अशी सुद्धा येते की तो तीच मॅच पूर्ण विनिंग पारी खेळू शकतो. असं म्हणतात क्रिकेटमध्ये ना कद बडा ना पद बडा, जो मुश्किल में खडा वही खिलाडी सबसे बडा. आणि तोच मोठा खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी इन ॲट नंबर 3 किशोर मोरे नवीन बॅटर आलाय. आणि ही संधी आहे अद्विक 11 कडे दबाव टाकण्याची आणि त्या दबावामध्ये आपला प्रभाव पाडण्याची. नक्कीच आपल्या KSK चे लाडके समालोचक आणि ज्यांनी अप्रतिमाचं सूत्रसंचालन 3 दिवस केलं, त्यांच्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्मानचे बर्थडे बॉय प्रकाश पवार साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. याही वेळेस सबमरीन डिलिव्हरी आणि अवे फ्रॉम द बॉडी होती. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी जमिनीला समांतर असा चेंडू, एखादी पाणबुडी जशी किनाऱ्यावरती येताना तशा रीतीने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल आलाय, महत्वाचा डॉट बॉल. पुन्हा तोच प्रयत्न आहे. यावेळेस मात्र लाईन मागे खेचली होती. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंचांचे हात समांतर म्हणजे धाव अवांतर. मात्र नो बॉल आहे का नाही हे चेक केलं जाईल. खेळपट्टीची जी आखणी आहे त्या आखणीच्या बाहेर जर चेंडू पडला असेल तर निश्चितपणे नो बॉल असेल. मात्र हेच पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. नक्कीच अच्छे बर्थडे बॉय प्रकाशजी पवार साहेब यांच्याबद्दल नक्की 2 शब्द. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो ही शिवचरणी प्रार्थना. आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दुआओं के एक भीड़ में एक दुआ हमारी, उसमें मांगी खुशी हमने तुम्हारी, जब भी आप मुस्कुराओ दिल से समझो कबूल हो गई दुआ हमारी. वाईट, फक्त वाईट आहे सर. अकल्प आयुष्य व्हावे तयाकोळा माझी या सकाळा विष्णुदासा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रकाशजी पवार साहेब. आणि वाढदिवस काय थँक्यू. चला थोडीशी घाई करा प्लीज, थोडासा वेग घ्या. किशोर 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 किशोरचे खेळते संपुष्टात. किशोर बॅक टू द पवेलियन. तू चल मैं आया. थँक्यू. त्याचबरोबर प्रकाशजी पवार यांचा तर वाढदिवस आहेच. त्याचबरोबर आणखी एका कार्यकर्त्याचा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व, नेहमी अनेकांना नेहमी धावून जाणारं हे व्यक्तिमत्व. कोणतीही समस्या असेल ना तर या व्यक्तीला फोन करा मित्रांनो. हा व्यक्ती आपल्या पोहोचेपासून जोपर्यंत त्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करणारा हा युवा सेना शहर प्रमुख शिवसेना कोपरखैरणचे एक गोगवे गावचे युवा उद्योजक सन्माननीय संदीप कदम
यांचाही आजच्या दिवसामध्ये वाढदिवस आहे. त्यांनाही या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. संदीप दादा आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. नक्कीच संदीप दादा तुम्हाला आमच्या सर्व समालोचन कक्षाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरम्यानच्या काळात कुणाल 11 एक सूचना आहे, आपला नवीन फलंदाज आपण तयार ठेवा. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की फलंदाज अगदी आरामामध्ये मैदानात जाऊ शकेल. थोडी घाई करा विनंती आहे, कारण आपल्यालाच अडचण निर्माण होईल तदनंतर. नक्कीच आपण पाहतोय 22 यार्ड लाईव्ह. नक्की हे ज्यावेळी आपण बोलतो ना सर, आपल्याला भविष्यकाळ आपल्याला पाहता येत नाही, परंतु 22 यार्ड लाईव्ह वाईन ही अशी आहे ना की आपण 5 वर्षानंतर सुद्धा ही टुर्नामेंट जर पाहायला गेलं आणि 22 यार्ड लाईव्ह वरती जर आपण पाहिलं ना, तर नक्कीच 5 वर्षानंतर काय 10 वर्षानंतर सुद्धा आपण आपलं भविष्य पाहू शकतो. आणि मी तर म्हणेन सर, यावंच चंद्र दिवाकरो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हीच वाहिनी मला वाटतं ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका. सतीश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने सुशांत साठी. फुलर लेनचा चेंडू हवेमध्ये उडवलाय, एरियल रूट दिलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय, अप्रतिम झेल समाप्त झालाय. सुशांतचा खेळ, सुशांत बॅक टू दी पवेलियन ऑन दी गोल्डन डक. तिसरा विकेट. आपला लगेचच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा. आपण बराचसा वेळ घेत आहे, याची देखील नोंद घ्या. चला जाऊया. येणारे बॉल शिल्लक आहेत 12, बनवायचे आहेत 21. 12 बॉल 21 याचं इक्वेशन आहे, याची नोंद घ्या. चला थोडीशी घाई करा. बॅडलाईटचा इम्पॅक्ट आयोजन कमिटी या ठिकाणी अजिबात कुठलीही गोष्ट ऐकून घेणार नाही, आपल्या माध्यमातून वेट केला जातो, याची नोंद घ्या. चला थोडीशी घाई करूया. चला लवकर फलंदाज मार्ग शोधताना पाहायला मिळते राहुल. समीकरण असेल 12 चेंडू 21 धावा. काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये, ज्यामध्ये बोलत ना या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणार आहे मित्रांनो. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. अपाड अशा मैदानाशी अशी तू वेळोवेळी तावेता जमनीशी जपून खेळ तुझी खेळी. काय करती गोलंदाजी संतप चेंडू फेकी, तव जेल गेला क्षेत्ररक्षक जेल तो वाचून टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळणार डाव. या साऱ्यांवर जर का करशील मात तर मिळेल तुला एकेरी दुहेरी धाव. चपळ चतुर जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. जो चपळ आणि चतुर असेल तोच मात्र या स्पर्धेमध्ये आपलं नाव आणि स्थान निश्चित करेल, आणि ज्याचे प्रयत्न कमी पडतील तो मात्र या स्पर्धेतून माघार घेईल. 12 चेंडू 21 धावांची गरज. संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता असलेला समुद्र पाण्याच्या एका थेंबाला बुडवू शकत नाही. आणि आता तोच थेंब बनायचंय अरुण आणि राहुल या दोन खेळाडूंना. नक्कीच आपण पाण्यात थेंबाचा तर उत्तम खलाशी कोण, तो लाटांवरती स्वार होतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. तर उत्तम खलाशी तो जो लाटांवरतीच होता. शांत आणि संयमी समुद्रामध्ये कोणी आपली नौका तारू शकतो, परंतु लाटांवरती स्वार होऊन जो किनारा पार करतो ना, तो उत्तम खलाशी. इथे कोण उत्तम खलाशी होणार, कोण आपली नौका एका फर्स्ट नंबर साठी घेऊन जाणार, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मोठा फटका आलाय हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवर त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे पार. 1 बाउन्स मिळतोय धमाकेदार चौकार. या चेंडूच्या अगोदर जर पाहिलं ना, तर फलंदाज अरुणने या मातीला नमस्कार केला होता, हाताला माती लावली होती. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येते लढवयांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. या ओळी सार्थ करून दाखवतोय अरुण. अरुण चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. ज्यावेळी संघ अडचणीत आहे त्यावेळी मात्र नक्की स्वतःला आतापर्यंत कालपर्यंतच्या मॅच फायनल सर अरुण प्रयत्न नक्कीच फॉर्मशी झगडत होता, परंतु जेव्हा संघाला गरज आहे, जिथे कमी तिथे आम्ही, ना पद बडा ना कद बडा, मुसीबत में खडा वही टीम के लिए सबसे बडा. आणि त्याच्यामुळे अजून आशा आहे. हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में चाहे सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. आज आपल्या संघाची विजयाची उम्मीद आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॉडी लाईन डिलिव्हरी होती, शरीराला स्पर्श केलाय, चेंडू अडवला गेलाय. दरम्यानच्या काळामध्ये लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव अंकित केली गेली आहे. 48 धावा धाव फलकावर. 8 चेंडू 16ची गरज. 8 चेंडू 16 धावांचे. ज्या पद्धतीने जंगल हो या मैदान, जीतेगा वही जो जी जान से लढेगा. ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच मैदानामध्ये किंमत, आणि जिथे परिस्थिती गंभीर तिथे कोण होणार खंबीर. ज्यावेळी डर येतो ना त्यावेळी नक्कीच माउंटन ड्यू प्या आणि सांगा डर के आगे जीत है.
नक्कीच आणि पाहू शकतो आपण समालोचन कक्ष इथे दाखवला जातोय आमच्या संपूर्ण 22 यार्ड्स क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. वारंवार अक्षरशः धनुष्यातून एखादा बाण सुटावा आणि तो समोर आपल्या निशाण्यावर लागायला त्या गतीने हा चेंडू टाकलेला आहे आणि विकेट किपरच्या दिशेने निघून गेलाय. नक्कीच सर, राहुलला कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट, माइंडसेट क्रिकेट खेळावं लागेल. ज्यावेळी अरुणच्या बॅटमधून धावा येत आहेत, सहा चेंडू 10 धावा येताना पाहिलं, कुठेतरी स्ट्राईकचा वारसा त्याला देणं गरजेचं असेल का? परंतु या चेंडूवरती राहुलला रिस्क घ्यावी लागेल, मोठा फटका खेळावाच लागेल. तर कुठेतरी मात्र जे 7 चेंडू 16चा जो धाव उच्चांक आहे, जी गरज आहे, रिक्वायर रन रेट आहे, तो मात्र पार करताना पाहायला मिळेल. राहुल काय रणनीती असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू शेष येताना पाहायला मिळतोय. हो 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 हो, क्लास वन मॅग्निफिसेंट षटकार ब्रँडेड बाय राहुल. क्लास वन डीजे. ओढ प्रत्येकाला लागली आणि त्या ओढीच्या पायीच आपण जर का पाहिलं तर चौफेर प्रेक्षक जमलेले आहेत. अगदी आपण पाहू शकता आमचे शैलेशजी जाधव सर, संपूर्ण आयोजन समिती आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. आणि सकाळी या मैदानावरती चिटपाखरू देखील नव्हतं, मात्र जशी स्पर्धा सुरू झाली, पहिला चेंडू पडला आणि आता फायनल मॅचची फायनल ओव्हरवरती आपण येऊन पोहोचलो ना. चारी बाजूला केवळ आणि केवळ प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक, प्रेक्षकांची मांदियाळी. कोण जिंकेल कोण हरेल माहित नाही. पुन्हा एकदा आठवूया गणरायाला. धन्य धन्य ती माता शिव पार्वती, त्यांचा पुत्र शोभे गणपती, प्रथम पूजावा गणपती, हीच आपली भारतीय संस्कृती. बोला गणपती बाप्पा. कोणाचा नक्की दोन्ही संघांसाठी नक्कीच एक कथा आपण नक्की 4 वेद 6 शास्त्रीय 18 पुराणे 14 विद्या आणि 64 कला कोणाच्या आधी त्याला वंदन करूया. त्याला स्पीडअप घ्यायचा विनंती, जास्त टीममेटिंग घेऊ नका. 6 चेंडू समीकरण असेल 10 धावा. 6 चेंडू 10 ची गरज आहे. महत्वाची ओव्हर आहे, नेल वाइटिंग मॅच आहे मित्रांनो. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे आहेत, मोठा फटका रोखायचा आहे. शॉर्ट पिच बॉल, अतिरिक्त प्रयत्न केला जातोय, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू राहिलाय. पंचांचा इशारा, वाईट बॉल आहे. हा प्रेशर प्रेशर भल्या भल्या कुकरची शिट्टी वाजवतो इथं तर खेळाडू आहेत सर. आणि या विकास सर पाहायला गेलं ना तर 3 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण ते मॅच डिस्क्राईब करतील पुढच्या काळामध्ये. पुन्हा एकदा प्ले अँड मिस, डॉट बॉल यावेळेस आलेला आहे आणि याच पद्धतीची लाईन आणि लेंथ गोलंदाजाला शोधण्याची गरज आहे. आता 5 चेंडू 9 धावांची गरज. आदरणीय सन्माननीय राकेशजी कदम साहेब, सोनारगावचे सुपुत्र, यांचं सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण आदरपूर्वक आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. सचिनच्या खांद्यावरती संघाने जबाबदारी दिली. ही इज दॅट बॉलर हु कॅन डू धिस. ओ, हेलिकॉप्टर फिरवलंय, जमिनीवरून चेंडू निघून चाललाय. अक्षरशः घरंगळत पहिली धाव पूर्ण पाहता पाहता दुसऱ्या धावेसाठी नजरानजर झाली. नजरेची भाषा, नजरेला कळाली काय घडतंय मैदानामध्ये. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय सोपवला जाणार आहे 22 यार्ड्स टेनिस क्रिकेट लाईव्हच्या कोर्टामध्ये. या निर्णयाचा इथे शेवट होईल. पाहूया काय घडतंय. पहिली धाव तर यशस्वीरित्या पूर्ण आहे. ही दुसरी धाव मिळेल का? कारण या धावांसाठी धावादाव्या आणि एक धाव सोन्याच्या मी म्हणतो सर सोनं सुद्धा कमी पडेल. एक धाव आता सिलेंडरच्या किमतीची आहे असं आपण म्हणूया. क्रिकेटमध्ये ईच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट रन क्रिकेट हे नक्कीच संबोधलं जातं. तुम्हाला ज्याबद्दल तुम्ही आधी पण सांगितलं होतं, क्षमतेपेक्षा धावला तर दम लागतो, पण तुम्हाला जिंकायचं असेल ना तर क्षमतेपेक्षा धावावंच लागत. येस, विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे आणि धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज राहुल. सेट बॅटर बाद झालाय. राहुलने आपली विकेट अक्षरशः संघासाठी सॅक्रिफाईस केले, कारण दुसरी धाव तिथे डेंजरस पाहायला मिळत होती. अरुण मात्र स्ट्राईक वरती आहे. अजून मैदानामध्ये अक्षरशः अंगदासारखा पाय रोवून उभा आहे. चला विनंती आहे, कुणाल 11 वेळ खर्च न करता धावत पळत नवीन फलंदाजाला मैदानात पाठवा. 4 चेंडू 8 धावांची गरज आहे. पाहूया अगदी सचिन मोरे आपण जर का पाहिलं ना तर अचूक टप्प्यावरती. पहिला चेंडू वाईट जरूर आला होता, त्यानंतरचे 2 चेंडू अतिशय योग्यरित्या हाताळले त्याने. अंडर प्रेशर, दबावामध्ये आपला प्रभाव पाडलाय आणि दबावामध्ये आपला दबदबा निर्माण केला या खेळाडूने. नक्की नौका फलंदाज मार्ग सुधारणा पाहायला मिळते. मनोज. आता सचिनला पाहिलं तर कळमगाव गावाला बिलॉंग करणार आहे. गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्गवर त्याला स्पीडअप घ्यायचा. आपण पाहतो 4 चेंडू 8 धावेची गरज असेल. काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. छोटासा रनअप आयटम ओव्हर द विकेटचा मारा करतो. अरुण असेल स्ट्राईक वरती. अरुण मोठे फटके खेळणार की एकेरी धावेला प्राधान्य द्यायला हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळतोय. इथे चपळता दाखवलं तर यष्टीरक्षक निखिल चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 56 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 3 चेंडू 8 धावा.
गेम अवेअरनेस दाखवतोय सचिन इथे. पहिला चेंडू सर वाईट जरूर आला होता, मात्र तो आपल्या निर्णयापासून हटला नाही. सातत्याने वाईड इश लाईन, याही वेळेस तीच लाईन ठेवली. प्रत्येक वेळेस मात्र लेंथ बदलतोय, कधी फुलर लेंथ, कधी वाईड इश यॉर्कर, कधी वाईड इश बाउन्सर पाहायला मिळत आहेत. अफलातून, अप्रतिम, आग ओकणारी गोलंदाजी. हातातून चेंडू नाही, जणू काही डायनामाइट सुटतोय की काय. आता 2 चेंडू, 8 धावांची गरज. महत्वाचा चेंडू आहे मित्रांनो, कुठेही जाऊ नका. यावेळेस फुलटॉस आक्रमण, हवेमध्ये चेंडू पाठवलाय, ढगा चेंडूवर केलाय, जबरदस्त आघात, षटकार आलाय, जबरदस्त. चला बॅटिंग अरुण कदम यांच्यामध्ये रिव्ह्यू घेतला गेलाय बीमरच्या स्वरूपात, तर एकदा रिव्ह्यू चेक करायचा आहे. बॅटिंग रिव्ह्यू असेल, रिव्ह्यू चेक करायचा आहे, मात्र तोपर्यंत एक चेंडू 2 धावा दिसत आहेत. जर नो बॉल असेल ना सर, तर शेवटच्या चेंडूवरती एकच धाव आणि तो देखील फ्री हिट असेल. नो बॉल नसेल तर एक चेंडू 2 धावा, कुठेही जाऊ नका. अँड इट इज अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे एक चेंडू 2 धावा. तुम्हाला जर हृदयविकाराचा त्रास असेल तर डोळे बंद करून घ्या, टीव्ही बंद करा, मोबाईल बंद करा. तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर ही मॅच तुमच्यासाठी नाहीये मित्रांनो. एक चेंडू 2 धावांची गरज. स्ट्राईक वरती अरुण नलावडे, तर चेंडू आहे सचिन मोरेच्या हातामध्ये. त्याला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. फिल्डिंग करणारी टीम विनंती आहे, फलंदाजाला चेंडू दिसणं हे सुद्धा सर तितकंच करतं आपलं परम कर्तव्य आहे. आपण सुद्धा क्रिकेटचं पवित्र राखा. चला एक गोष्ट नोंद घ्या, जर मॅच टाय ब्रेकर मध्ये झाली ना तर सुपर ओव्हर खेळावी लागेल. येस, सुपर ओव्हर खेळायची असेल तर चेंडू लवकर टाकावा लागेल, कारण अंधार पडत चाललाय. एक चेंडू 2 धावा. प्रत्येक जण आपल्या जागेवर उभा राहिलाय. एव्हरीबडी ऑन द एज ऑफ देअर सीट, एव्हरीबडी स्टँडिंग ऑन देअर फीट. 1 बॉल 2 रन्स. दोन्ही डगआउटचे खेळाडू उभे राहिलेत. धडधड वाढली आहे, हृदयाचे ठोके 100 पार करून गेलेत. पाहूया, एक चेंडू 2 धावा. ओहो, स्कोर जार लेवल नाव. एक चेंडू 1 धाव गरजेची आहे. काय घडलंय, जल्लोष पाहायला मिळतोय कुणाल 11च्या डगआउट मध्ये. मात्र अजून सामना संपलेला कुणाल नाहीये. 11 संघ सेलिब्रेशन करता करता एखादा प्लेअर जरी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आला तर पेनलाइज केलं जाईल, याची सुद्धा नोंद घ्या. Yes. अन्यथा आलेला सामना सुद्धा जाऊ शकतो. शिस्त राखणं महत्वाचं आहे, संयम दाखवणं महत्वाचं आहे. एक चेंडू 1 धाव. अजूनही सामना टाय होऊ शकतो. अद्विक 11 संघाकडे संधी आहे. पहा, वेळ खर्च करू नका. अंधार पडत चाललाय मित्रांनो, वेळ खर्च करू नका. सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक अगदी आपली जागा सोडून, अगदी आमचं मुख्य मंच आहे ना इथे, आमचे मान्यवर देखील सगळेच्या सगळे आपल्या जागेवर उभे राहिलेले आहेत. प्रत्येकाचे श्वास थांबलेले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्या आता ब्रेक लावून तिथे उभ्या आहेत. काय घडतंय या चेंडूवर ते प्रत्येकाचं लक्ष. भूमिपुत्र मैदान, सेक्टर 23. आणि अरुण हलक्या हाताने प्लेस केलाय. काय जबरदस्त घडतंय, पाहूया. इथे रनआउटची संधी आहे आणि विजय मिळवलाय. राह कठीण हो जितनी, संकल्प मजबूत हो मेरा. अरे चाहे नजर कमजोर पड़ जाए लेकिन नजरिया मजबूत हो मेरा. द चैंपियन ऑफ द चैंपियंस, कुणाल 11.
ज्यांनी ज्यांनी ज्या चेअर्स तुम्ही घेऊन गेल्यात ना त्या मुख्य व्यासपीठाच्या समोर घेऊन या प्लीज. ही आयोजन कमिटीने तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे. ज्या ज्या मान्यवरांनी जे आमचे प्रेक्षक मायबाप होते त्यांच्या विना ही स्पर्धा अपूर्ण राहिली असती. त्यांना आम्ही निवेदन करतोय ज्या चेअर्स आहेत ना त्या प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने घेऊन या.